घणसोलीत मराठी राज्यभाषेचा जल्लोष, विद्यार्थ्यांचा कला गुणांनी रंगला सोहळा। नवी मुंबई येथील घणसोली सेक्टर 5 मधील मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधत घणसोली सेक्टर 5 येथे साई दत्त मित्र मंडळ आणि SD बॉईज यांच्या वतीने विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते। कविता वाचन, वक्तृत्व, चित्रलेखन, हस्ताक्षर, नृत्य आणि गायन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान जिवंत ठेवत आपले कलागुण सादर केले। कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। विशेषतः विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्पर्धा रंगतदार केल्या। विजेत्या स्पर्धकांना पुस्तके भेट देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमास नगरसेवक प्रशांत पाटील, माजी नगरसेविका सुवर्णा प्रशांत पाटील तसेच लक्ष्मीपुत्र सोडगी यांची प्रमुख उपस्थिती होती। न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या प्राचार्य सुरेखा पिसाळ, उपप्राचार्य पारस पटेल आणि ऍडव्होकेट शुभांगी काळे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी बोलताना नगरसेवक प्रशांत पाटील यांनी राज्यात मराठी शाळांची संख्या घटत आहे। पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल चिंताजनकच आहे। मराठी भाषा टिकवायची असेल तर समाजाने मराठी शाळांना पाठबळ दिलं पाहिजे। त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगली। मराठीचा जनतासाठी केवळ घोषणाबाजी नकोय तर कृती हवी असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। साई दत्त मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर किरुळकर, कार्याध्यक्ष विजय पाटील, सचिव विशाल जानकर, खजिनदार मनोज गाडगे तसेच सल्लागार विजय काळे व राहुल दळवी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी झाला। मराठी राज्यभाषेचा सन्मान करत नव्या पिढीला मराठीची गोडी लावण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरलाय। पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। एक छान कार्यक्रम साई दत्त मित्र मंडळातर्फे आज घणसोली येथे घेण्यात आलेला आहे। कवी आणि लेखक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन महाराष्ट्रामध्ये जो मानला जातो त्यानिमित्त आज लहान मुलांना मराठीची अवगत करून देण्याचे काम आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची केलेली आहे। त्यामुळे मराठीचे ज्ञान या लहान बालकांना असणे जरुरी आहे। आज साई दत्त क्रीडा मंडळ आहे, हे लहान मुलांपासून ज्येष्ठ महिला यांचा सत्कार आणि सामाजिक कार्यामध्ये यांचा सहभाग असतो। आणि जे आज मला अवगत नव्हते मराठी भाषा दिनाचं महत्त्व, ते आज मला सुद्धा त्यांनी पटवून दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि इथे या कार्यक्रमामध्ये जे लहान आणि थोडा मोठ्यांनी भाग घेतला त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा। साई दत्त क्रीडा मंडळामध्ये लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धा लहान मुलांच्या आणि पुस्तक वाटप सुद्धा केलेले आहेत। घणसोली वासियांना आणि युवा पिढीला काय संदेश द्याल? मी मराठी, माझी मायबोली मराठी आणि माझा स्वाभिमान मराठी। आज साई दत्त मित्र मंडळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे आणि आपली मराठी राज्यभाषा दिन आहे, त्याबद्दल मी सर्वांना, मंडळांना, सेक्टर 5 च्या सगळ्या रहिवाशांना राज्यभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो जे आपले मान्यवर या कार्यक्रमाशी उपस्थित राहिले। तसेच मी विशेष आभार प्रसन्नता पाटील यांचे मानतो की आमचे लाडके नगरसेवक आहेत, त्यांनी आम्हाला कार्यक्रमास भरपूर मदत केली, सहकार्य त्यांचं लाभलं। हा कार्यक्रम करण्याचा साई दत्त मित्रांचा हेतू आहे की आपली मराठी भाषा जी आता आपण कमी म्हणजे लोप पावली असे म्हणत, पण खूप कमी प्रमाणात त्याचा वापर करतात मुलं। इंग्लिश, हिंदी वगैरे याचा जास्तीत जास्त वापर करतात।
तर साई दत्त मित्र मंडळाने एक असा प्रोग्राम किंवा कार्यक्रम करावा की जेणेकरून आपली मराठी भाषा जास्तीत जास्त वापरली जाईल व आपल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार होईल व ही मराठी भाषा जी आपली मायबोली आहे, जी आपली मातृत्व म्हणजे आपल्या आईकडनं आलेली भाषा आहे, ती कशी टिकवता येईल आणि सर्वत्र तिचा कसा प्रसार होईल हा साई दत्त मित्र मंडळाने या कार्यक्रमातर्फे दाखवून दिलेला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये साई दत्त मित्र मंडळाने विविध कार्यक्रमाची रूपरेखा आखली होती। या कार्यक्रमामध्ये बरेचसे आपले जे बालकलाकार आहेत त्यांनी आपल्या कला सादर केल्या। आत्ताच आपण नृत्य स्पर्धा झाली आहे, आता विविध हस्ताक्षर स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, गायन स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे। मंडळाचं फक्त एवढंच कार्य आहे की जास्तीत जास्त मराठी भाषेचा प्रसार व्हावा आणि आपली मायबोली मराठी ही सर्वांपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त या भाषेचा वापर व्हावा। मराठी भाषेवरती प्रेम करा, जसं आपली आई आहे, आपली आई आपल्यावरती जसं प्रेम करत असते, जसं आपल्यावर संस्कार करत असे, तशीच आपली मराठी भाषेवरती आपण प्रेम केलं, आपण संस्कार केले तर ती मराठी भाषा ही आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रेम निर्माण करते, संस्कार निर्माण करत असते। आपण म्हणत असतो 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण हे मराठी भाषेत झालंच पाहिजे, कारण मी स्वतः मराठी भाषेची विद्यार्थिनी आहे। आपण आता बघतो समाजामध्ये की 1ली 10वी पर्यंत आपला मुलगा आपण अट्टास करतो इंग्लिश भाषेमध्ये शिकला पाहिजे, परंतु हा चुकीचा आहे। मला या नागरिकांना, घनसोलीच्या नागरिकांना सांगू इच्छित आहे की तुम्ही इंग्लिश भाषेवरती इंग्लिश आलंच पाहिजे, पण ज्यावेळी तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत मराठी शिकत असता आणि मराठी भाषेतून तुम्ही जे शिक्षण घेता आणि परत परदेशात जाता तेव्हा तुम्ही त्या लँग्वेजचा इंग्लिश वगैरे लँग्वेज तुम्ही शिकू शकता, परंतु तुम्ही मराठी भाषेतून शिक्षण घेत असल्यामुळे तुम्ही चांगल्या पदावरती चांगल्या ठिकाणी काम करू शकता। म्हणून तुम्ही मराठी भाषेवर, आणि मला एवढं म्हणायचंय की जर का आपण आपल्या भाषेवर प्रेम केलं तर आपण दुसऱ्यांच्या भाषेवर प्रेम करू शकतो। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू शकते की तुम्ही मराठीवरती प्रेम करा। आणि मी तुम्हाला आज एक आदरपूर्वक सांगू शकते की आज मी सेक्टर 5 मध्ये घनसोलीमध्ये राहते, परंतु आजपर्यंत कुठल्याही मराठी कार्यक्रमामध्ये इथं कोणताही नगरसेवक कधी आजपर्यंत आलेला नाहीये, परंतु आज आमचे लाडके दादा आहेत प्रशांत दादा पाटील, तर हे आज पहिल्यांदाच इथे या कार्यक्रमाला आलेले आहेत नगरसेवक म्हणून। त्यामुळे आम्ही एक भाग्य समजतो की आज आम्हाला कार्यक्रमाला आमचे नगरसेवक मिळालेले आहेत।